अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय म्हणजे अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जात पडताळणीची 56,207 प्रकरणं 56,207 प्रकरणं ही प्रलंबित आहेत जात पडताळणीची। आणि ह्यामध्ये फेब्रुवारी 2025 पर्यंत ही 56,207 प्रकरणं ही प्रलंबित आहेत। त्यामध्ये अध्यक्ष महोदय, शिक्षण क्षेत्रातील 49,455 जात पडताळणीची प्रकरणं प्रलंबित आहे। सेवा क्षेत्रातली 5,794 प्रकरणं प्रलंबित आहेत। नोकरी संबंधीची 31 प्रकरणं प्रलंबित आहेत आणि निवडणुकीची 556 अपील पेंडिंग आहे। अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समित्यांकडनं का दिलंगाई होते आणि जे तिकडे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं जर तुमच्या आम्ही पण मान्य करतो की जर एसटीचे असेल तर 1950चा पुरावा पाहिजे, पण वडिलांचं व्हॅलिडिटी झालेलं आहे तर मुलाचं व्हॅलिडिटी देण्यासाठी काय तुम्हाला हे आहे? तुमच्याच अधिकाऱ्याने, तुमच्याच सक्षम प्राधिकरणाने जर वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट केलंय तर तातडीने मुलाला सुद्धा कुठलेही कागदपत्र हे न करता मुलाचं सुद्धा जात पडताळणीचं सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटी व्हायला पाहिजे। जेव्हा मुलगा काय काय हा धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्याचा दाखला मिळाल्यानंतर ज्या वेळेला शाळेमध्ये मुलाचं नाव घातलं जातं त्याच वेळेला त्याच्या वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं असेल तर त्या मुलाला पुन्हा त्या जात पडताळणीची आवश्यकता नाही आणि हे सरकारने कायद्यामध्ये रूपांतर करायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, जे 4 जात पडताळणीच्या समित्या आहेत ह्यांना पेपर उडावे नको म्हणून त्याच्यावर भरपूर मोठं वजन ठेवावं लागतं आणि ते वजन ठेवल्याशिवाय जात पडताळणीचे अर्ज तपासले जात नाही, सर्टिफिकेट मिळाली जात नाही। हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न हा जात पडताळणीचा आहे आणि त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशी सुद्धा मी आपणाकडे मागणी करत आहे। अध्यक्ष अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।